नमस्कार, मी रत्नमाला। स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत खानदेशी मक्याच्या वड्या म्हणजेच मक्याचे सांडगे। हा एक वाळवणाचा प्रकार आहे जो मक्यापासून बनलेला आहे। ही भाजी करण्याआधी या वड्या अर्धा तास पाण्यात भिजत घालाव्यात आणि नंतर काढून घ्याव्यात। भिजल्यामुळे या वड्या अगदी मऊ होतात आणि त्या लवकर शिजतात। सर्वात आधी एका कढईत तेल तापण्यास ठेवावे। नंतर त्यात मोहरी, जिरे, हिंग याची फोडणी करून घ्यावी। कुटलेले आले, जिरे, लसूण टाकून चांगले परतून घ्यावे। नंतर त्यात कांदे टाकून लालसर होतील तोपर्यंत चांगले परतवून घ्यावेत। या वड्या मक्यापासून म्हणजेच त्याच्या भरड्यापासून केल्या जातात। खानदेशात याला वड्या म्हणतात, मराठवाड्यात करोडे म्हणतात, त्याचप्रमाणे विदर्भात त्याला सांडगे म्हणतात। हा उन्हाळ्यातील वाळवणाचा प्रकार असल्यामुळे तो वर्षभर साठवून ठेवता येतो। आता आपले कांदे चांगले लाल झाले आहे। त्यात आपण आता हळद, धने पावडर, लाल तिखट, मसाला टाकून चांगले परतून घेऊ। या वड्या तळून सुद्धा छान कुरकुरीत लागतात। मसाला आणि तिखट चांगले परतून झाल्यावर त्यात भिजलेल्या वड्या टाकून चांगले परतून घ्यावे। नंतर त्यात चवीनुसार मीठ, त्याचप्रमाणे कोथिंबीर टाकून चांगले परतवून घ्यावे आणि 10 ते 15 मिनिट वाफ येऊ द्यावी। याच वड्यांप्रमाणे खानदेशात गव्हाच्या वड्या, बाजरीच्या वड्या, त्याचप्रमाणे मठाची डाळ व मुगाची डाळ याच्या वड्या सुद्धा करतात। आता आपली भाजी तयार झाली आहे। ती आता आपण एका भांड्यात काढून घेऊ। कशी वाटली तुम्हाला ही मक्याच्या वड्यांची म्हणजेच सांडग्यांची भाजी? कमेंट करा। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।